मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणासाठी राज्यभर सभांचा धडाका लावणारे मनोज जरांगे ओबीसी नेते आणि सत्ताधारी मंत्र्यांवर निशाणा साधत आरक्षणावरून सगळ्यांना सडेतोड प्रत्युत्तर देत आहेत। पण या रोखठोक मनोज जरांगे पाटलांना सध्या त्यांच्या अटकेची चिंता सतावते। मला कधीही अटक होऊ शकते असं थेट वक्तव्य जरांगेंनी माध्यमांशी बोलताना केलंय। आता आमची मनस्थिती तयार केली, आम्ही 5-6 कोटी मराठ्यांनी आत बसायचे आम्ही तयारी केली। आता 2-2 कशाला कुठे का सगळेच मराठे घ्या, मग तुम्हाला रान फिरायला मोकळं होईल। सगळं महाराष्ट्रात फिरा तुम्ही, आमच्या जमिनी बी घ्या सगळ्या, तुम्हाला आम्हाला मध्ये टाकून द्या 5-6 कोटी लोकांना। आमची लेकरच तुम्हाला वाटलोच करायचं, तुम्ही ठरवलंय असं बी करून टाका मराठ्यांना मध्ये। मनोज जरांगेंच्या या विधानानंतर विरोधकांनीही सरकारला लक्ष केल्याचं पाहायला मिळतंय। जरांगेंनी अटकेची शक्यता वर्तवल्यानंतर राऊतांनीही त्याला दुजोरा दिलाय। सरकार कुणालाही अटक करू शकतं, जरांगे सरकारला धोकादायक वाटतात असा टोला संजय राऊतांनी लगावलाय। सरकार कोणालाही अटक करू शकतं, जे सरकारला डोईजड होतात, जे सरकारला कायद्यानं आवरता येत नाही, त्याच्यामुळे सरकार त्या व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर बंधनं आणून हे सरकारला धोकादायक वाटत असते। ते त्यांच्या समाजासाठी काम करतायत, त्यांची भाषा प्रखर असेल पण तुम्ही त्यांचं ऐकलं पाहिजे, लोकशाही यालाच म्हणतात। सत्ताधाऱ्यांनी मात्र जरांगेंच्या अटकेची शक्यता फेटाळून लावली। जरांगे पाटील यांनी मनात भीती बाळगू नये असा सल्ला गुलाबराव पाटलांनी दिला। हे त्यांना का भीती वाटते मला माहीत नाही, कारण की ते सगळीकडे सभा घेत आहे। सरकारने तर पहिले डिक्लेअर केलं आहे ओबीसीच्या नोंदी जिथे निघत आहे त्याला मदत सरकार करते आहे, पण त्यांच्या मनामध्ये ही भीती येऊ नये असं मला त्या ठिकाणी वाटतं। तर नितेश राणेंनी मात्र जरांगेंचा अभ्यास कमी असल्याचा चिमटा काढत त्यांचे पिता नारायण राणेंच्या सुरात सूर मिसळलाय। मनोज जरांगे पाटील आमचे मराठा बांधव आहेत, त्यांना मी विश्वासाने सांगेन की त्यांना कोणीही अटक करणार नाही, त्यांना अटक करण्याची गरज नाही, कारण का आमचं राज्य सरकार हे मराठा आरक्षणासाठी सकारात्मक आहे। म्हणून उगाच तुम्हाला जे काय आजूबाजूचे लोक तुमचं कान भरत असतील सरकारच्या विरुद्ध ते ऐकू नका। एकंदरीतच मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणाच्या मागणीवरून महाराष्ट्रातील राजकारण तापलेलं असतानाच जरांगेंच्या अटकेच्या विधानानं यात भर घातली आहे। पण जरांगेंनी वर्तवलेली ही शक्यता खरी की खोटी हे मात्र येत्या काळातच स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।